मित्रांनो, वयाच्या साठीमध्ये शरीरात काही सूचक बदल होऊ लागतात. थकवा लवकर येतो, हाडे कमकुवत वाटतात, पचन पूर्वीसारखं राहत नाही आणि कधीकधी औषधांची संख्या वाढताना दिसते. प्रश्न असा आहे की आपण ह्या टप्प्यावर फक्त औषधांवर अवलंबून राहायचं का, की आपल्या जेवणाच्या ताटालाच औषध बनवायचं? आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की साठीनंतर आहार कसा असावा, कोणते पदार्थ शरीराला नवसंजीवनी देतात आणि कसं साधं घरगुती अन्न आपल्यासाठी औषधासारखं काम करू शकतं. मित्रांनो, हा व्हिडिओ काही महत्त्वाच्या भागांमध्ये विभागलेला आहे आणि प्रत्येक भागामध्ये आपण आरोग्याच्या एका मूलभूत स्तंभाविषयी सखोल चर्चा करणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला काही अत्यंत महत्त्वाचे मार्गदर्शन करणार आहे जे तुमचं दैनंदिन आयुष्य अधिक सक्षम आणि आनंदी बनवू शकतं. चला तर मग सुरुवात करूया या आरोग्य यात्रेची. वय वाढतं तसं आपल्या शरीरामध्ये अनेक सूक्ष्म बदल घडू लागतात आणि त्यापैकी सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे कॅल्शियमची पातळी हळूहळू कमी होणं. तरुणपणी हाडांची घनता मजबूत असते, पण जसं जसं वय पुढे सरकतं तसतशी हाडांची झीज नैसर्गिकरित्या सुरू होते आणि ह्यालाच वैद्यकीय भाषेत बोन लॉस असं म्हटलं जातं. यामुळे हाडं ठिसूळ होऊ शकतात आणि अगदी छोट्या धक्क्यानेही फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो. अनेक ज्येष्ठ व्यक्तींना गुडघेदुखी, पाठदुखी, खांद्यामध्ये जखड किंवा सांध्यांमध्ये कडकपणा जाणवतो. बऱ्याच वेळा आपण हे वय झालं असेल म्हणून स्वीकारतो, पण प्रत्यक्षात त्यामागे पोषणातील कमतरता हा मोठा घटक असू शकतो. दूध, दही, ताक आणि पनीर यांसारखे पदार्थ केवळ कॅल्शियम पुरते मर्यादित नाही. त्यामध्ये प्रोटीन असतं जे स्नायू आणि हाडांच्या ऊतींची दुरुस्ती करण्यासाठी आवश्यक आहे. फॉस्फरस हाडांच्या संरचनेत महत्त्वाची भूमिका बजावतो, तर व्हिटॅमिन डी कॅल्शियम शरीरामध्ये योग्यरित्या शोषलं जावं यासाठी मदत करतं. त्यामुळे हे सर्व घटक एकत्रितपणे काम करून हाडांना मजबूती देतात. रोजच्या आहारामध्ये सकाळी एक ग्लास कोमट दूध, दुपारच्या जेवणामध्ये एक वाटी दही किंवा भाजीमध्ये थोडंसं पनीर यांचा समावेश केल्यास दीर्घकालीन फायदा मिळू शकतो. ज्यांना दूध पचत नाही किंवा लॅक्टोजची अडचण आहे ते लोक बदाम दूध, सोया दूध किंवा कॅल्शियमयुक्त वनस्पतीजन्य पर्यायांचा विचार करू शकतात. हाडं मजबूत असणं म्हणजे केवळ वेदना कमी होणं नव्हे, तर आत्मविश्वासाने चालता येणं, स्वतःची कामं स्वतः करता येणं आणि पडण्याची भीती कमी होणं आहे. वृद्धापकाळामध्ये स्वावलंबन टिकवणं हीच खरी संपत्ती असते. म्हणूनच योग्य आहार हा फक्त पोट भरण्यापुरता मर्यादित नसून तो आपल्या हालचालींच्या स्वातंत्र्याशी आणि जीवनाच्या गुणवत्तेशी जोडलेला असतो. मित्रांनो, आज घेतलेली छोटी काळजी उद्याचं सुरक्षित आणि सक्षम आयुष्य घडवू शकते. सत्तर नंतर शरीरातील सर्वात नाजूक आणि महत्त्वाचे अवयव म्हणजे हृदय आणि मेंदू. ह्या दोन्ही अवयवांवरच आपल्या आयुष्याची गती, ऊर्जा आणि स्वावलंबन अवलंबून असतं. वयानुसार रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी होऊ शकते, कोलेस्ट्रॉल साचू शकतो आणि रक्ताभिसरण मंदावू शकतं. त्याचवेळी मेंदूच्या पेशींवरही ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढतो, ज्यामुळे स्मरणशक्ती कमी होणं, एकाग्रतेमध्ये घट येणे किंवा मानसिक अस्थिरता जाणवू शकते. त्यामुळे ह्या टप्प्यावर योग्य पोषण देणं अत्यंत आवश्यक ठरतं. केवळ औषधांवर अवलंबून न राहता आहारातूनच हृदय आणि मेंदूला बळ देणं ही अधिक शाश्वत पद्धत आहे. सुकामेवा आणि विविध बिया यामध्ये असलेले ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स, झिंक, व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स हे हृदय आणि मेंदूसाठी अत्यंत उपयुक्त असे घटक आहे. बदाम आणि अक्रोड हे ब्रेन फूड म्हणून ओळखले जातात, कारण ते मेंदूच्या पेशींना संरक्षण देतात आणि स्मरणशक्ती टिकवण्यासाठी मदत करतात. अळशीमध्ये वनस्पतीजन्य ओमेगा 3 मोठ्या प्रमाणात असतं, जे सूज कमी करतं आणि रक्तवाहिन्यांमध्ये चरबी साचण्याचा धोका कमी करतं. भोपळ्याच्या बियांमधील झिंक मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी आवश्यक असतं. रोज सकाळी 4 ते 5 भिजवलेले बदाम आणि 1 ते 2 अक्रोड खाण्याची साधी सवय किंवा अळशीची पूड भाजीमध्ये, आमटीत किंवा सॅलडमध्ये मिसळून घेणं हे छोटे बदल दीर्घकालीन आरोग्यासाठी मोठा आधार ठरू शकतात. जेव्हा हृदय निरोगी राहतं आणि मेंदू तल्लख राहतो, तेव्हा वय ही केवळ कागदावरची संख्या ठरते. चालण्यामध्ये उत्साह, विचारांमध्ये स्पष्टता आणि मनामध्ये सकारात्मकता टिकून राहते. खऱ्या अर्थाने दीर्घायुष्य म्हणजे फक्त जास्त वर्ष जगणं नव्हे, तर त्या वर्षांमध्ये सक्षम आणि आनंदी राहणं आहे. आणि हे सामर्थ्य आपल्याला बाहेरून नव्हे, तर रोजच्या आहारातून मिळणाऱ्या योग्य पोषणातून मिळत असतं. म्हणूनच प्रत्येक घास हा केवळ भूक भागवणारा नसून तो आपल्या हृदय आणि मेंदूच्या आरोग्याची गुंतवणूक आहे. मित्रांनो, वृद्धापकाळात शरीराची कार्यक्षमता हळूहळू बदलत जाते आणि त्याचा सर्वाधिक परिणाम पचन संस्थेवर दिसून येतो. आधी सहज पचणारे पदार्थही जड वाटू लागतात, भूक कमी लागते आणि बद्धकोष्ठतेची समस्या वारंवार जाणवू शकते. ही केवळ अस्वस्थता नसून दीर्घकाळ दुर्लक्ष केल्यास ती इतर त्रासांना आमंत्रण देऊ शकते. अशावेळी हिरव्या पालेभाज्या खरोखरच निसर्गाची अमूल्य देणगी ठरतात.
पालक, मेथी, शेवग्याची पानं यांसारख्या भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर, लोह, कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे पचन संस्थेला चालना देतात आणि शरीराला आतून स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. मित्रांनो, फायबर हा या सगळ्यातील मुख्य घटक आहे. तो आतड्यांची हालचाल सुरळीत ठेवतो, अन्नाचे योग्य पचन होण्यास मदत करतो आणि मलावरोधाची समस्या कमी करतो. त्याचबरोबर हिरव्या भाज्यांमधील अँटीऑक्सिडंट्स शरीरातील सूज कमी करतात आणि पेशींना हानीपासून वाचवतात. लोह रक्त निर्मितीसाठी आवश्यक असल्यामुळे अशक्तपणा कमी करण्यास मदत मिळते. आठवड्यातून 3 ते 4 वेळा ह्या भाज्यांचा आहारात समावेश केल्यास पोट हलकं राहतं, आळस कमी होतो आणि दिवसभर ऊर्जा टिकून राहते. विशेषतः शेवग्याच्या पानांचं सूप किंवा भाजी ही पचनासाठी सौम्य आणि अत्यंत पौष्टिक पर्याय मानली जाते. मित्रांनो, हिरव्या पालेभाज्या म्हणजे शरीराची नैसर्गिक स्वच्छता यंत्रणा आहे असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही. त्या शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतात, रक्त शुद्ध ठेवतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. नियमित सेवन केल्यास रक्ताल्पतेचा धोका कमी होतो आणि त्यातील खनिजे हाडांनाही बळकटी देतात. त्यामुळे ह्या भाज्या केवळ भाजी म्हणून न पाहता आरोग्य टिकवण्यासाठीची एक साधी पण प्रभावी सवय म्हणून स्वीकारणं गरजेचं आहे. छोट्या प्रमाणात का होईना, पण सातत्याने घेतलेल्या हिरव्या भाज्या दीर्घकाळ निरोगी आणि उत्साही जीवनाचा पाया घालतात. मित्रांनो, वयाच्या 60-70 नंतर मधुमेहाचा धोका वाढणं ही आजच्या जीवनशैलीची एक रियालिटी आहे. वयानुसार शरीराची इन्सुलिन वापरण्याची क्षमता कमी होऊ शकते, चयापचय मंदावतो आणि रक्तातील साखरेची पातळी लवकर वाढू शकते. पण याचा अर्थ असा नाही की नियंत्रण अशक्य आहे. योग्य आहार निवड हीच इथे सर्वात मोठी किल्ली ठरते. विशेषतः भाज्यांची निवड विचारपूर्वक केली तर ब्लड शुगर स्थिर ठेवणं अधिक सोपं होतं. भेंडी, टोमॅटो, कारले, वांगी आणि इतर विविध प्रकारचे बीन्स ह्या भाज्या केवळ पोटभरीच्या नसून साखर नियंत्रणासाठी उपयुक्त पोषक घटकांनी समृद्ध असतात. भेंडीमध्ये असलेले सोल्युबल फायबर पचनाची गती मंदावतं आणि अन्नातून साखर रक्तामध्ये हळूहळू शोषली जाते. त्यामुळे जेवणानंतर अचानक साखर वाढण्याचा धोका कमी होतो. कारल्यामध्ये काही नैसर्गिक घटक असे आढळतात जे इन्सुलिन सारखी क्रिया करतात आणि पेशींना ग्लुकोज वापरण्यास मदत करतात. टोमॅटोतील लायकोपिन हे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट सूज कमी करण्यास मदत करतं, जी मधुमेहाशी संबंधित गुंतागुंतींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतं. बीन्समधील प्रथिने आणि फायबर रक्तातील साखर संतुलित ठेवण्यास हातभार लावतात. या भाज्या नियमित आणि संतुलित प्रमाणात आहारात घेतल्यास साखरेतील चढ उतार कमी जाणवू शकतात. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या भाज्यांचा रस काढून पिण्यापेक्षा त्या संपूर्ण स्वरूपात खाणं अधिक फायदेशीर ठरतं. कारण रस काढताना फायबर मोठ्या प्रमाणात कमी होतं आणि फायबरच साखर नियंत्रणात ठेवण्याचा मुख्य घटक असतो. संपूर्ण भाजी खाल्ल्यास पचन सुधारतं, तृप्ती जास्त काळ टिकते आणि अनावश्यक खाणं टाळलं जातं. म्हणूनच मधुमेह नियंत्रणासाठी औषधांबरोबरच योग्य भाजीपाला हा रोजच्या ताटातील अत्यावश्यक भाग असायला हवा. सातत्यपूर्ण, साधे आणि नैसर्गिक आहार बदल दीर्घकाळ निरोगी आयुष्याचा मजबूत पाया घालू शकतात. निरोगी राहण्यासाठी केवळ आहारात बदल करणं पुरेसं नसतं. संपूर्ण जीवनशैलीकडे सजगपणे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. वयानुसार शरीराची ऊर्जा निर्माण करण्याची आणि साठवण्याची पद्धत बदलते. त्यामुळे पटकन भूक लागणे किंवा थकवा जाणवणे सामान्य ठरते. अशावेळी ज्वारी, बाजरी, रागी यांसारखी साबुत धान्ये फार उपयोगी पडतात. ही धान्ये हळूहळू पचतात आणि रक्तातील साखर अचानक वाढू देत नाही. त्यामुळे ऊर्जा दीर्घकाळ टिकून राहते. त्याचबरोबर त्यामध्ये फायबर, लोह आणि इतर खनिजे मुबलक असतात. पाणी पिण्याबाबतही विशेष लक्ष द्यायला हवं, कारण वृद्धापकाळात तहान कमी लागते आणि नकळत शरीर निर्जलीकरणाकडे म्हणजेच डिहायड्रेशनकडे झुकू शकतं. दिवसभरामध्ये ठराविक अंतराने पाणी पिण्याची सवय ही आरोग्याचा मूलभूत आधार आहे. आहारामध्ये मसाल्यांचाही योग्य वापर फायदेशीर ठरतो. हळद आणि आलं यांसारखे पारंपरिक घटक केवळ चव वाढवत नाही तर शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतात. सांधेदुखी, स्नायूंची वेदना किंवा पचनातील तक्रारी यामध्ये हे घटक उपयुक्त ठरू शकतात. मात्र फक्त खाण्यावर भर देऊन चालणार नाही. शरीराची हालचाल कायम ठेवणं अत्यावश्यक आहे. दररोज थोडं चालणं, हलका व्यायाम करणं किंवा साधा योगाभ्यास यामुळे स्नायू सक्रिय राहतात, सांधे लवचिक राहतात आणि मन प्रसन्न राहतं. तसेच पॅकबंद, जास्त मीठ साखर असलेले पदार्थ टाळून ताजं घरगुती अन्न निवडल्यास शरीराला शुद्ध आणि पोषक घटक मिळतात. मित्रांनो, 60-70 वर्षांचा टप्पा हा जीवनाचा उतार नसून नव्या शहाणपणाचा आणि अनुभवाचा प्रारंभ आहे. योग्य आहार, नियमित हालचाल, पुरेसं पाणी आणि सकारात्मक विचारसरणी या 4 स्तंभांवर निरोगी वृद्धत्व उभं राहतं. वय वाढणं अपरिहार्य आहे, पण अशक्त होणं अपरिहार्य मुळीच नाही. छोट्या छोट्या सवयी सातत्याने जोपासल्या तर पुढील आयुष्य अधिक सक्रिय, आत्मनिर्भर आणि आनंदी बनू शकतं. आज घेतलेला सजग निर्णयच उद्याच्या समाधानकारक आणि उत्साही जीवनाची पायाभरणी करू शकतो.
मित्रांनो, आपण पाहिलं की वयानुसार शरीरामध्ये बदल होणं नैसर्गिक आहे, पण त्या बदलांपुढे हतबल होणं आवश्यक नाही. हाडांची मजबूती, हृदय आणि मेंदूचं आरोग्य, पचनाची सुधारणा, साखरेचं नियंत्रण आणि संतुलित जीवनशैली हे सगळं आपल्या रोजच्या निवडींवर अवलंबून आहे. औषधं कधी कधी आवश्यक असतात, पण त्याचबरोबर आपल्या ताटातील अन्नही औषधासारखंच काम करू शकतं. योग्य पोषण, योग्य प्रमाण आणि सातत्य हीच ती खरी किल्ली आहे. छोट्या बदलांची ताकद मोठी असते आणि तीच पुढील वर्षांना सुरक्षित आणि सक्षम बनवू शकते. वृद्धत्व म्हणजे मर्यादा नव्हे, तर शहाणपणाची परिपक्व अवस्था आहे. आज घेतलेला सजग निर्णय, एक ग्लास दूध, मुठभर सुकामेवा, ताज्या हिरव्या भाज्या, थोडी चाल आणि पुरेसं पाणी हे सगळं मिळून तुमच्या आयुष्याचा दर्जा उंचावू शकतात. मित्रांनो, शरीराला योग्य इंधन मिळालं तर ते अधिक काळ साथ देतं आणि जेव्हा शरीर साथ देतं तेव्हा आपलं मन अधिक सकारात्मक राहतं. मित्रांनो, आरोग्य ही केवळ आजार नसण्याची अवस्था नाही, ती ऊर्जा, आत्मविश्वास आणि स्वावलंबनाची भावना आहे. म्हणूनच वयाची साठी म्हणजे शेवट नव्हे, तर ती एक नवी, सजग आणि सुंदर सुरुवात आहे. आपल्या थाळीतला प्रत्येक घास हा भविष्यासाठीची गुंतवणूक आहे. नियमित, संतुलित आणि नैसर्गिक आहार, हलकी हालचाल आणि सकारात्मक दृष्टिकोन या त्रिसूत्रीने पुढील आयुष्य अधिक आनंदी, सक्रिय आणि समाधानकारक होऊ शकतं. मित्रांनो, आजच ठरवा की औषधांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपण आपल्या जीवनशैलीलाच औषध बनवणार आहोत. कारण खऱ्या अर्थाने निरोगी वृद्धत्व हीच सर्वात मोठी संपत्ती आहे. मित्रांनो, वयाच्या साठीनंतर शरीरातील बदल आपल्याला दिसतात, पण मनातील बदल अधिक सूक्ष्म आणि कधीकधी अधिक खोल असतात. आयुष्याच्या ह्या टप्प्यावर जबाबदाऱ्यांची रूपं बदलतात. मुलं मोठी होतात, कामकाजाचा गडबडीतला दिनक्रम थांबतो, घरातली गजबज कमी होते आणि अचानक दिवस मोठा वाटू लागतो. अनेकांना जाणवतं की पूर्वी वेळ कमी पडायचा, पण आता वेळ जास्त आहे. मात्र त्या वेळेला अर्थ देणं अवघड वाटतं. या संक्रमण काळात मनावर भावनिक ताण येणं अगदी स्वाभाविक आहे. एकटेपणा, भूतकाळाच्या आठवणींमध्ये रमणं, भविष्याबद्दल अनामिक चिंता किंवा मी आता किती उपयोगाचा आहे असा प्रश्न मनात डोकावणं ह्या सगळ्या भावना मानवी आहे. त्यांना नाकारण्यापेक्षा त्यांना समजून घेणं महत्त्वाचं आहे. जसं आपण रक्तदाब किंवा साखर तपासतो, तसंच मनाची ही नियमित तपासणी करणं गरजेचं आहे. कारण मन अस्थिर असेल तर शरीर कितीही सक्षम असलं तरी जीवनाचा आनंद कमी होतो. पण मन स्थिर आणि स्वीकारार्ह असेल तर शारीरिक मर्यादाही सहज पेलल्या जातात. मनशांतीसाठी सर्वात पहिली पायरी म्हणजे नियमितता आणि जोडलेपणाची भावना. ठराविक वेळी उठणं, अंगावर सूर्यप्रकाश घेणं, हलके चालणे, साधी प्रार्थना किंवा नामस्मरण ह्या कृती केवळ धार्मिक किंवा पारंपरिक नसून मानसिक स्थैर्य देणारे आहे. दिवसाची सुरुवात मोबाईल किंवा बातम्यांच्या गोंगाटाने न करता शांत श्वसनाने केली तर मेंदूवर सकारात्मक परिणाम होतो. दीर्घ श्वसन, प्राणायाम किंवा साधं 5 मिनिटांचं ध्यान ह्या सवयी मेंदूमधील तणाव हार्मोन्स कमी करतात आणि विचारांची गती संतुलित करतात. त्याचबरोबर सामाजिक संपर्क हा भावनिक आरोग्याचा मुख्य आधार आहे. दररोज कुणाशी तरी मनमोकळा संवाद, मग तो मित्र असो, शेजारी असो किंवा कुटुंबातील सदस्य, मनाला आधार देतो. आपल्या भावना व्यक्त करणं, आपल्या भीतींना शब्द देणं आणि इतरांचंही ऐकून घेणं यामुळे एकटेपणाची भिंत हळूहळू कोसळते. तसेच वाचन, लेखन, बागकाम, भजन, चित्रकला किंवा एखादा नवीन छंद जोपासणं या कृती मनाला उद्देश देतात. दिवसाच्या शेवटी 3 चांगल्या गोष्टी आठवून त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं ही छोटी सवय मनाला सकारात्मकतेची दिशा देते आणि माझ्याकडे अजूनही बरंच काही आहे ही जाणीव दृढ करते. मित्रांनो, जेव्हा मन शांत होतं तेव्हा शरीरातील अनेक तक्रारी आपोआप सौम्य वाटू लागतात. कारण शरीर आणि मन हे वेगळे घटक नसून एकाच प्रणालीचे 2 पैलू आहे. ताण वाढला की रक्तदाब वाढतो, झोप कमी होते, पचन बिघडतं आणि मन जर प्रसन्न असेल तर शरीराची कार्यक्षमता सुधारते. म्हणूनच 60-70 नंतरचा खरा आधार केवळ आहार, औषधं किंवा व्यायाम नाही, तर भावनिक संतुलन आहे. स्वतःच्या मर्यादा स्वीकारणं, भूतकाळातील चुका माफ करणं, स्वतःबद्दल दयाळूपणे विचार करणं आणि प्रत्येक दिवसाला आजचा दिवस माझ्यासाठी नवीन संधी आहे असं मानणं ही मानसिक परिपक्वतेची लक्षणं आहे. वृद्धत्व म्हणजे ओझं नाही, ते अनुभवांचं भांडार आहे, संयमाचं प्रतीक आहे आणि अंतर्मुख होण्याची सुंदर संधी आहे. शांत मन, जिव्हाळ्याचे संबंध, आत्मस्वीकार आणि कृतज्ञता या 4 गोष्टींचा आधार घेतला तर 70 नंतरचं आयुष्य केवळ जगण्यापुरतं न राहता खऱ्या अर्थाने समृद्ध, समाधानकारक आणि आनंदी प्रवास बनू शकतं. वय वाढतं तसं शरीरातील प्रत्येक प्रणाली थोड्या हळू गतीने काम करू लागते आणि त्यात सर्वात महत्त्वाची प्रणाली म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती. तरुणपणी ज्या संसर्गांशी शरीर सहज लढतं तेच संसर्ग 70 नंतर जास्त काळ टिकू शकतात. एखादी साधी सर्दी, खोकला किंवा त्वचेवरील जखम भरून येण्यासाठी अधिक वेळ लागू शकतो.
याचं कारण म्हणजे शरीरातील संरक्षण पेशींची कार्यक्षमता कमी होणं आणि पेशींच्या दुरुस्तीची गती मंदावणं. पण याचा अर्थ असा अजिबात नाही की आपण असहाय्य आहोत. उलट हा तो काळ आहे जेव्हा आपण जाणीवपूर्वक आपल्या शरीराच्या संरक्षण यंत्रणेला बळ देऊ शकतो. योग्य पोषण, पुरेशी विश्रांती, नियमित हालचाल आणि सकारात्मक मनोवृत्ती या चौकटीतच मजबूत रोगप्रतिकारक शक्ती उभी राहते. औषधं आवश्यक असतील तेव्हा ती घ्यायचीच, पण शरीराची नैसर्गिक ढाल मजबूत करणं ही दीर्घकालीन आणि शाश्वत गुंतवणूक आहे. कारण मजबूत रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे केवळ आजार टाळणं नव्हे, तर शरीरात सतत चालणाऱ्या सूक्ष्म दुरुस्ती प्रक्रियांना सक्षम ठेवणं आहे. या प्रक्रियेला पोषण देण्यासाठी काही विशिष्ट घटक अत्यंत महत्त्वाचे ठरतात. व्हिटॅमिन सी शरीरातील संरक्षण पेशींना सक्रिय ठेवतं आणि अँटीऑक्सिडंट म्हणून पेशींना होणाऱ्या हानीपासून वाचवतं. आवळा, लिंबू, संत्री किंवा मोसंबी यांसारखी फळं नियमित आहारात असतील तर शरीराला नैसर्गिक संरक्षण मिळतं. व्हिटॅमिन ए त्वचा आणि श्वसन मार्गाच्या अस्तराचं संरक्षण करतं, म्हणजे जंतूंना शरीरात प्रवेश करण्यापासून रोखणारं पहिलं कवच मजबूत करतं. गाजर, रताळं आणि हिरव्या भाज्या यासाठी उपयुक्त ठरतात. झिंक हा सूक्ष्म खनिज घटक संरक्षण पेशींच्या निर्मितीत मदत करतो, तर प्रोटीन शरीरातील ऊतींची दुरुस्ती आणि स्नायूंची ताकद टिकवून ठेवतो. मूग, मसूर, हरभरा, कडधान्य आणि योग्य प्रमाणात डाळी या साध्या पण पौष्टिक गोष्टी रोजच्या ताटात असणं अत्यावश्यक आहे. त्याचबरोबर थोडं साजूक तूप पचनाला चालना देतं आणि शरीराला स्थिर ऊर्जा देतं. गरम पाणी किंवा कोमट पाण्याची सवय पचन संस्थेला सहाय्य करते आणि शरीरातील चयापचय प्रक्रिया सुरळीत ठेवते. मित्रांनो, हे सगळं आपल्याला ऐकायला साधं वाटतं, पण सातत्याने केल्यास त्याचा परिणाम खोलवर जाणवतो. थकवा कमी होतो, सर्दी खोकल्याची वारंवारता घटते आणि शरीरात हलकेपणा जाणवतो. ऊर्जा टिकवण्याचा अंतिम मंत्र मात्र केवळ खाण्यावर अवलंबून नसतो. तो जीवनशैलीच्या एकूण संतुलनात दडलेला असतो. पुरेशी आणि गुणवत्तापूर्ण झोप ही शरीराच्या दुरुस्तीची कार्यशाळा आहे. रात्री 7 ते 8 तास शांत झोप मिळाल्यास पेशींची पुनर्बांधणी होते, हार्मोन संतुलित राहतात आणि मेंदू ताजातवाना होतो. झोपेची वेळ ठरवणं, झोपण्याआधी स्क्रीनपासून दूर राहणं आणि मन शांत करणाऱ्या सवयी अंगीकारणं या छोट्या गोष्टी झोपेची गुणवत्ता वाढवतात. दिवसभर हलकी हालचाल जसं की 20 ते 30 मिनिटं चालणं, सौम्य व्यायाम करणं, स्ट्रेचिंग किंवा योगाभ्यास रक्ताभिसरण सुधारतं, फुफ्फुसांची क्षमता वाढवतं आणि शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा चांगला ठेवतं. यामुळे थकवा कमी जाणवतो आणि ऊर्जा दीर्घकाळ टिकते. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे मन प्रसन्न ठेवणं. कारण ताण वाढला की रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि मन शांत असेल तर शरीर अधिक सक्षमपणे लढतं. म्हणूनच साठीनंतरचं आयुष्य दमदार आणि उत्साही ठेवण्यासाठी हा समग्र दृष्टिकोन आवश्यक आहे. योग्य पोषण, पुरेशी झोप, नियमित हालचाल आणि सकारात्मक मनोवृत्ती हीच रोगप्रतिकारक शक्ती आणि ऊर्जा टिकवण्याची खरी, दीर्घकालीन आणि परिणामकारक गुरुकिल्ली आहे. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.